हॅलो गाईज, हा आहे माझा डे सेकंड व्लॉग. सकाळचं मला फार काही शूट करायला नाही मिळत, त्यामुळे मी इथे चाय बनवते. आणि फर्स्ट व्लॉग मी माझ्या ओल्ड चॅनलवर अपलोड केला होता, पण मला काही यूट्यूबबद्दल माहिती नव्हतं. जेव्हा माझ्या दादाने मला सांगितलं तेव्हा मी न्यू चॅनल ओपन केले, त्यामुळे हा माझा सेकंड व्लॉग मी न्यू चॅनलवर अपलोड करणार आहे. सकाळी मला फारसं काही शूट करायला नाही मिळत, त्यामुळे मी ते चाय बनवला आहे आणि चाय घेतला. त्यानंतर मी निघाली आहे. रोज मला दादा सोडायला येतो, हे मी पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. पण जोपर्यंत मला बस येत नाही तोपर्यंत हा इथेच थांबतो. त्यानंतर बस आली होती आणि मी बसमध्ये एंट्री केले, तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. रोजचंच आहे, कधीतरी मिळाली तर जागा मिळते, नाहीतर मिळत पण नाही, त्यामुळे गर्दी एवढी होती. त्यानंतर मी तिकीट काढले. ॲक्च्युली मी तिकीट काढत नाही, पास काढते. सो हा आहे पास 40 रुपयाचा. त्यानंतर ही आहे लक्ष्मी टेकडी, अर्थातच इथं लक्ष्मी देवीचं मंदिर आहे, यांचं पण मी रोज दर्शन घेते. त्यानंतर आहे तावडे हॉटेल. फर्स्ट ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तो प्लेस आहे हा. ही आहे आज खूप ठिकाणी मला जण दिसले होते. नंतर मी बसमधनंच यांचं दर्शन घेतलं आहे दिंडीचं. खूप ठिकाणी म्हणजे आज भरपूर ठिकाणी वारीतली माणसं होती, त्यामुळे जिथं जिथं होती मी तिथलं थोडंसं असं शूट घेतलं आहे. त्यानंतर मी निघालो. ते कोल्हापूरचा एरिया आहे, रुईकर कॉलनीचा स्टॉप आहे हा. ते सिग्नल लागला होता, तुम्ही बघू शकता. कोल्हापूरमध्ये KMTनं प्रवास करायचा असेल तर सिग्नलसाठी तर थांबावंच लागते. कोणाला ड्रायव्हिंग शिकायची असेल तर यांच्याकडे जा, परफेक्ट ड्रायव्हिंग तुम्ही शिकताल. ओके. त्यानंतर सिग्नल वगैरे सुटला होता. मंदिर आहे, कोणतं मंदिर आहे ते मला पण नाही माहिती आहे, कारण हे मंदिर मी फक्त बाहेरनंच बघितलं आहे. आत मी कधी गेले नाही आहे या मंदिराच्या. सो बाहेरनंच दर्शन घेते. कधीतरी एक दिवस जाईल मी पण, म्हणजे जायची इच्छा आहे माझी, जाईल. सो हे बघू शकता तुम्ही, मंदिर खूप छान आहे.